नागपूरच्या यशोधरा नगर भागात एका गुन्हेगारानं शस्त्राचा धाक दाखवून पांठेला मालकांकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला। आरोपीनं केवळ पांठेला बंद करण्यास भाग पाडलं नाही तर मासिक 5,000 रुपये खंडणीही मागितली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नितीन प्रजापती आणि त्यांचा भाऊ मेहंदीबाग मार्गावर पांठेला चालवतात। बुधवारी दुपारी दोघेही आपल्या पांठेल्यावर बसले असताना तांडापेठ येथील आकाश माहुरे हा हातात कोयता घेऊन तेथे आला आणि गोंधळ घालू लागला। यावेळी आरोपीनं प्रजापती बंधूंना पांठेला बंद करण्याची धमकी दिली। भीतीमुळे दोन्ही भावांनी तात्काळ पांठेला बंद केला। त्यानंतर आरोपीनं शिवीगाळ करत नितीन प्रजापती यांच्याकडे पांठेला चालवण्यासाठी दरमहा 5,000 रुपये खंडणी मागितली। तसंच याबाबत पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली। गोंधळ घालत आरोपीनं पांठेल्याच्या काउंटरवर आणि तेथे उभ्या असलेल्या ॲक्टिवावर वार केले आणि त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला। या घटनेनंतर नितीन प्रजापती यांनी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आकाश माहुरेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीवर यापूर्वी हत्या, जबरी चोरी आणि लूट यांसारखी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। नामे आकाश प्रकाश माहुरे, वय 26 वर्ष, राहणार चंद्रभागा नगर, तांडापेठ, 5 पावली। याने सदर ठिकाणी जाऊन लोखंडी कोयत्याने फिर्यादी नितीन प्रजापती यांच्या पान शॉप मध्ये जाऊन त्याला मला दर महिन्याला 5,000 रुपये हप्ता वसुली द्यावा लागेल, नाहीतर दुकान बंद करा अशी धमकी देऊन विजय खवासे यांच्या फॅशन हब या कपड्याच्या दुकानात देखील जाऊन सदर ठिकाणी त्यांना धमकावून त्यांच्याही दुकानाच्या काचेवर कोयत्याने वार केलेला होता। BNS कलम 308(5), 329(3) व 351(3), 352 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपी आकाश प्रकाश माहुरे याला अटक करण्यात आलेली आहे। आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहोत।